जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. समर्थ करुणाष्टके आदरणीय संध्याताई कोल्हटकर यांनी लिहिलेल्या, गीतांजली प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि सौ अनघा शहा यांनी तांत्रिक बाजू सांभाळलेल्या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील अभिवाचनाचा आज 37वा भाग. श्री समर्थांची इच्छा या करुणाष्टकावरचं विवेचन आज आपण ऐकणार आहोत. श्री समर्थांची इच्छा. सिवणा मनाचा विपरीत वाणा, उदास वाटे बहुसाल प्राणा. मग राघवारे तुझ बाहिलो रे, कृपाळू वे सत्वर पाहिलो रे. देवे दयाळे करुणा करावी, भक्ताभिमाने भरणी भरावी. हे राम नवमी तरणी तरावी, दासा समस्ता वरणी वरावी. रघुनाथ दासा कल्याण व्हावे, अतिसौख्य व्हावे आनंद व्हावे. उदेग नासो वरशत्रु नासो, नाना विळासे मग तो विळासो. कोडे नको रे कळहो नको रे, कापट्य कर्मी सहसा नको रे. निर्वाण चिंता निरसी अनंता, शरणागता दे बहुधात माता. अजयोन हो रे जयवंत हो रे, आपदा नको रे बहुभाग्य हो रे. श्रीमंतकारी जनहितकारी, परोपकारी हरिदास तारी. श्रीराम. श्री समर्थ रामदासांनी त्यांचे सद्गुरू श्रीरामाकडे चौपदीतून मागणं मागितलं. ते कार्यान्वित कसं करायचं ते सांगितलं. सायोज्य मुक्ती मिळाली, ज्ञानोत्तर भक्ती केली. आता अजून कोणती इच्छा श्री समर्थ करत आहेत, असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला पडतो. पण करुणाष्टक वाचल्यावर लक्षात येतं, सातत्याने सर्वसामान्यांना जनता जनार्दन मानून त्यांची सेवा करणारे, त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी उद्युक्त करणारे, विचार विवेकाने वागण्यास प्रवृत्त करणारे, धर्मजागृती, लोकजागृती, राष्ट्रजागृतीचा प्रसार करणारे श्री समर्थ भक्ताभिमाने भरणी भरावी ही इच्छा प्रदर्शित करीत आहेत. भरणे म्हणजे भर घालणे, पूर्ण करणे, राखणे. तू भक्ताभिमानी आहेस, माझ्यावर कृपा करून माझी इच्छा पूर्ण कर. आता इथे राहणं योग्य नाही, तेव्हा पंचभूतांचा देह त्याचा त्याला परत करायची वेळ आली आहे. जरासुद्धा विलंब न करता तू अवतार कार्य करण्यासाठी जो देह साधन म्हणून दिला होतास तो तू घेऊन जा, असं श्री समर्थांना म्हणायचं असावं. अशी ही इच्छा प्रकट करण्याचं सामर्थ्य फक्त संत सज्जनांमध्येच असतं. हाच फरक अज्ञानी आणि ज्ञानी भक्त यांच्यामध्ये असतो. भगवंत अवतार घेतो तेव्हा कधी, कुठे, कसा जन्म घ्यायचा हे त्याचं तो ठरवतो. अवतार कार्य झाल्यावर कधी परत जायचं तेही तो स्वतः ठरवतो. म्हणजे त्याचा जन्म, अवतरण आणि मृत्यू दोन्ही त्याच्याच हातात असतात. संत भगवंताच्या सांगण्यावरून जन्म घेतात ते लोकोद्धारासाठी, आणि कार्य झाल्यावर स्वेच्छेने परत जातात, पण भगवंताच्या आज्ञेने. संतांचा जन्म आणि मृत्यू स्वेच्छेने असला तरी त्यांना भगवंताची आज्ञा असावी लागते. सामान्य माणसाच्या जन्म आणि मृत्यू काहीच हातात नसतं, असा तो परावलंबी असतो. असो, देवकारण, राजकारण, समाजकारण करणारे श्री समर्थ आपलं कार्य झाल्यावर
परत स्वधामाला जाण्याची अनुज्ञा त्यांच्या समर्थाजवळ श्रीरामाजवळ मागत आहेत. तुम्हासी जगदोद्धार करणे आहे, तुमची तनु ती आमुची तनु पाहे. दोन्ही तपे तुमची रक्षिली काय आहे, धर्मसंस्थापने कारणे. असं श्रीरामांनी त्यांच्या दासाला सांगितलं होतं. त्यामुळे शिवरायांच्या धर्मसंस्थापनेमध्ये सहाय्य करणं, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, जगदोद्धार करणं हे अवतार कार्य पूर्ण झालं. आता परत जायची आज्ञा द्यावी ही इच्छा प्रकट करणारं हे करुणा स्तोत्र आहे. कार्य झाल्यावर या पंचभौतिक देहात राहायला संतांना योग्य वाटत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, सिवणा मनाचा विपरीत वाणा, उदास वाटे बहुसाल प्राणा. सिवणा म्हणजे दुर्बल. शिवरायांच्या निर्याणानंतर श्री समर्थांनी हळूहळू सगळं आवर्त घेतलं. संभाजीराजांना यथोचित उपदेश देऊन झाला होता. आता शिवरायांच्या आठवणींनी मन उदास होत होतं. कल्याण स्वामींची भेट झाली होती. समर्थांनी अन्न वर्ज्य केलं होतं. लौकिक देह प्रकृती क्षीण झाली होती. उद्धव स्वामींनी पूर्ण केलेला श्लोक, अनुदिनी नवमी हे मानसी आठवावी, बहुत लगबगीने कार्यसिद्धी करावी. श्री समर्थांच्या मनात हा श्लोक घर करून बसला असावा. हे रामनवमी तरणी तरावी. आता स्वधामाला परत जाण्याची विनंती रामरायाजवळ करायला हवी. कारण जे मन धडाडीचं, प्रसन्न आणि धैर्याने संकटांना तोंड देणारं सामर्थ्यवान असं होतं, ते मन आता दुर्बल आणि उदास झालंय. मग राघवा रे तुझं बाहिलो रे, कृपाळू वे सत्वर पाहिलो रे. बाहिणे म्हणजे हाका मारणे, पाहिलो दर्शन घेणे. म्हणून तुझा धावा करून तुला मनापासून हाका मारित आहे. तुझ्या दर्शनाची वाट पाहत आहे. तू मला परत ने, अशी भावना व्यक्त करण्यासाठी श्री समर्थ कृपाळू श्रीरामाला पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. देवे दयाळे करुणा करावी, भक्ताभिमाने भरणी भरावी. श्रीराम करुणाकर आहेत. ते माझी विनवणी नक्की ऐकतील. कारण भक्तांबद्दल त्यांना सार्थ अभिमान आहे. भक्तांसाठी, त्याच्या रक्षणासाठी, त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत झटत असतो. एखाद्या गोष्टीचं प्रेम असणं आणि अभिमान असणं, यात योग्य अभिमान श्रेष्ठ असतो. भक्ताबद्दल देवाला प्रेम आणि अभिमान दोन्ही असतं. भरी भरणे हा वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ हट्टाला पेटणं. एखादी गोष्ट मनासारखी घडत नसते तेव्हा मूल आईजवळ हट्ट करतं. आई दुर्लक्ष करते आहे असं वाटलं तर लेकरू आणखीनच हट्टाला पेटतं. इथे हे सद्गुरू सत्शिष्याचं नातं असंच मायलेकराचं असतं. अवतार कार्य संपलेलं आहे. त्यामुळे माझे मनोरथ श्रीराम नक्की पूर्ण करतीलच. पण तरीही ते लवकर पूर्ण करण्यासाठी मी सद्गुरू माऊलींकडे हट्ट करत आहे. हे रामनवमी तरणी तरावी, दासा समस्ता वरणी वरावी. म्हणून हा हट्ट आहे. समर्थांचा जन्म रामनवमीला झाला आहे. तो योग साधून स्वतःपेक्षा सद्गुरूंचा महिमा वाढला पाहिजे या उद्देशाने ती रामनवमी जन्मतिथी म्हणून श्री समर्थांनी साधली असावी. तो सद्गुरू महिमा वाढवण्याचं कार्य त्यांनी निस्पृहपणे केलं आणि जीवनाचं सार्थक केलं. आता या दासाला अनुदिनी नवमी हे मानसी आठवावी. यानुसार नवमीला जीवनाची पूर्णता करू दे असा विचार श्री समर्थांनी श्रीरामाकडे प्रदर्शित केला असावा असंही वाटतं. ते सांगताना समर्थ म्हणतात, वरणी वरावी. वरणे म्हणजे माळ घालणे, लग्न करणे. हरिचिंतने मुक्तिकांता वरावी अशा उद्देशाने श्री समर्थ सांगत आहेत. कारण हे लग्न एकमेकांशी एकरूप होण्याचं आहे. नवमीला मला या अवतारातून मुक्ती देऊन तुझ्यात सामावून घे. जन्मापेक्षा अवतार कार्य पूर्ण झाल्यावर संतांचं जे गमन होतं
ती तिथी महत्त्वाची असते. ती दासाची नवमी म्हणून सर्वांना परिचित व्हावी. यातही दास शब्दाला महत्त्व दिलेलं आहे, स्वतःला नाही. त्यांना त्यांच्या नावलौकिकाची गरज नसते, कारण त्यांची लोकांना ओळख पटलेली असते. कार्य डोळ्यासमोर असतं. विचारांनी, ग्रंथरूपांनी ते वाङ्मयीन मूर्ती बनून आपल्यातच असतात. श्री समर्थांनी आपल्या शिष्यांना अखेरचा संदेश देताना हेच सांगितलेलं आहे. माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी. श्री समर्थ रामदास स्वामी बुद्धिवादी होते. विवेक विचारांवर त्यांचा भर होता, पण तरीही त्यांच्या अंतःकरणात संतांना साजेसा करुणाभाव होता. त्यांचं चरित्र पाहता वज्रादपि कठोराणी मृदुनी कुसुमादपि. काही बाबतीत वज्रापेक्षाही कठीण हृदय असणारे श्री समर्थ काही बाबतीत फुलांसारखे कोमलसुद्धा होते. या कोमलतेचं दर्शन त्यांच्या अनेक करुणाष्टकात होतं. ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग या तीनही गोष्टींची परिपूर्णता त्यांच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या करुणाष्टकाच्या रचनेमध्ये आपल्याला जनसामान्यांच्या ऐहिक दुःखाचं भानही दिसतं. अशांत मनस्थितीत मुख्यते हरिकथा निरूपण हे साध्य करण्यासाठी आधी त्यांचं ऐहिक जीवन शांत आणि समाधानी करून मानसिकदृष्ट्या सुधारलं पाहिजे. ते करताना हरिभक्तीचं बीज रोवलं पाहिजे ही जाणीव त्यांना होती. कारण भाकरीची भ्रांत असलेल्याला वेदांत सांगणं धादांत खोटं आहे. हे श्री समर्थ आणि विवेकानंद यांच्यासारख्या सत्पुरुषांनी भ्रांतचित्त समाजाला विभ्रांत अंतःकरणाने सांगितलेलं आहे. इति आदरणीय समर्थभक्त सुनीलजी चिंचोलकर. या करुणाष्टकात श्री समर्थ जशी त्यांच्या स्वधामाला जाण्याची इच्छा भक्तांजवळ प्रकट करतात, तशीच जनसामान्यांबद्दल कळवळा येऊन त्यांच्यासाठीही मागणी करतात. रघुनाथदासा कल्याण व्हावे, अतिसौख्य व्हावे, आनंद व्हावे. ही मागणी म्हणजे स्वधामाला गेल्यावर होणारा आनंद, म्हणजे ब्रह्मानंदाची आणि आता अवतार कार्याची सांगता करून श्रीरामचरणी विसावा घ्यायचा आहे. त्या आत्मिक आनंदाची श्री समर्थ आतुरतेने वाट पाहत आहेत. आत्तापर्यंत भक्ती, ज्ञान, विवेक, वैराग्य यांचीच मागणी केली आहे. पण आता दरिद्री समाजाला सुद्धा भक्ती करण्यासाठी स्थैर्य लागतं. प्रपंच अगदी ऐशोआरामात करता यायला पाहिजे असं नाही, पण जरुरीपुरत्या अन्न, वस्त्र, निवारा, प्रेम या गोष्टी मिळाल्या तर तो भक्तिमार्गाला जाऊ शकतो. ते रामराज्य साकार होऊन प्रजेच्या कल्याणाचा विचार करणारा, सद्गुणांची कदर करणारा राजा आता आवश्यक आहे, असे विचारसुद्धा श्री समर्थांच्या करुणाष्टकात दिसतात. या करुणाष्टकामधल्या 3, 4, 5 या ओव्या रामदासी सांप्रदायिक पसायदानात म्हटल्या जातात. भ्रमणकाळात सामान्य माणसांचं श्री समर्थांनी अत्यंत सूक्ष्म रीतीने निरीक्षण केलं होतं. त्यामुळे त्यांनी हे मागणं अत्यंत सजगतेने मागितलेलं आहे. सद्बुद्धीच्या सामान्य जनांचे उद्वेग, चिंता, शत्रू, कापट्यभाव नष्ट करून टाक. त्यांना सन्मार्गाला प्रवृत्त कर. तुझे शरणागत भक्त आहेत, त्यांना लोकसंग्रह, समाज प्रबोधन करण्यासाठी उत्तम वाणी आणि त्याबरोबर आपली भूमिका पटवून देण्यासाठी, कथाकीर्तन करण्यासाठी धात माता दे रे राम हे आपण चौपदीमध्ये पाहिलेलं आहे. दृष्टांत देण्यासाठी कल्पित आणि घटित म्हणजे घडलेल्या कथांचा संग्रह दे. तुझी भक्ती करणाऱ्यांना लोकसंग्रहाच्या मार्गाने जाऊन भक्तीचं महात्म्य लोकांना सांगणाऱ्या हरिदासाला संकट न देता यश दे.
भाग्य दे. ते सामान्य जनांचा उद्धार करतात, परोपकार करतात. स्वतः श्रीमंत असून दुसऱ्याला श्रीमंत करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. ते षड्गुणांनी युक्त असतात, दुसऱ्याला युक्त करतात. अशी माणसं समाजात हरिभक्ती आणि राष्ट्रभक्ती निर्माण करतात. त्यांचा तू पाठीराखा हो, असं मागणं श्री समर्थांनी मागितलेलं आहे. मागणं काय मागावं, कसं मागावं, हे श्री समर्थ वेळोवेळी आपल्याला सांगत असतात. ते लक्षात घेऊन आपणही श्री गोंदवलेकर महाराजांच्या सांगण्याप्रमाणे हिंग मिऱ्याचे गिऱ्हाईक न होता केशर कस्तुरी मागूया आणि समर्थांच्या प्रमाणे विश्वात्मक मागणं मागूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. श्रोते हो, आज इथेच थांबू आणि पुढच्या भागामध्ये पुढच्या करुणाष्टकासह पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.